नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र विशेष मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिन मध्ये तुमच्या आमच्या उपयोगी बातम्या आणि महाराष्ट्राच्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. नाशिकमधील ठक्करडोम मैदानावरती जाहीर सभेत ऑनलाईन पद्धतीनं कुंभमेळ्याच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री दादा भुसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकाल पथाची माहिती जाणून घेतली. रामकाल पथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग, दर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसंच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. त्र्यंबकेश्वर इथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं नाशिकचे सांस्कृतिक महत्त्व जगभरात पोहोचवण्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात विकास कामं हाती घेण्यात आली आहेत आणि देशभरातून गोदातटी येणाऱ्या भाविकांसाठी आनंददायी अनुभव देण्याच्या दृष्टीनं आणि या पवित्र स्थळाची महती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. गोदावरीमध्ये स्वच्छ पाणी आलं पाहिजे, कारण लोक स्नान करण्याकरता येतात. स्नानाचं महत्त्व आहे, त्यामुळे स्वच्छ, निर्मल आणि अविरल अशा प्रकारची गोदावरी त्यांना मिळाली पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स तयार करायचे, त्यातनं स्वच्छ पाणीच गोदावरीमध्ये जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. चांगले घाट आपण तयार करतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे आपली जुनी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं पुनरुज्जीवन करतो. विकास कामं जी आहे ही भविष्यात नाशिकचे अभिमान बिंदू ठरतील अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. नाशिकला सुंदर, स्वच्छ, आधुनिक शहर करण्याची ही खऱ्या अर्थाने एक मोठी संधी आहे आणि या कुंभमेळ्यामुळे या ठिकाणी आपल्याला ही करण्याची संधी आणि भाग्य मिळालं आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कल जवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या इमारतीचं बांधकाम शाश्वत विकास, ऊर्जा बचत, सुरक्षा आणि सोयी या सर्व बाबींचा विचार करून केलं गेलंय. तसंच बांधकाम करताना पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा, छतावरील सोलर सिस्टम, रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जलसंवर्धन इमारतीमध्ये केलं जाणार आहे. तर सुसज्ज सुविधांसह असलेली ही इमारत जनसामान्य व्यक्तींना सुविधा निर्माण करणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. इमारत सुंदर असेल तर कामही सुंदरच चाललं पाहिजे, लोकाभिमुख चाललं पाहिजे, लोकांना त्यातनं न्याय मिळाला पाहिजे. मला विश्वास आहे की अशा पद्धतीनं निश्चितपणे या इमारतीच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणी संदर्भात बैठक झाली. महाराष्ट्राला या कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये देशात अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प करण्यात आलाय. जलद तपास, इलेक्ट्रॉनिक FIR, 60 दिवसात आरोपपत्र दाखल, ई साक्ष प्रणाली आणि नागरिक केंद्रित सेवा राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या अमृत दुर्गोत्सव 2025 या उपक्रमानं मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद मिळवली आहे. या विक्रमाचं प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सह्याद्री अतिथीगृह इथे प्रदान करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. फडणवीस यांनी अमृत संस्थेचं अभिनंदन करताना सांगितलं की अमृत दुर्गोत्सव या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या दुर्ग संस्कृतीशी नव्या पिढीचा जिव्हाळ्याचा संबंध प्रस्थापित झालाय. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागातर्फे जलसंरक्षण आणि जल व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारे 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आले. सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये महाराष्ट्रानं प्रथम क्रमांक मिळवलाय. स्थानिक स्वराज्य संस्था गटामध्ये नवी मुंबई महापालिकेनं प्रथम पुरस्कार, तर पाणी वापर संस्थांमध्ये नाशिक जिल्ह्यातील कानिफनाथ संस्थेनं द्वितीय क्रमांक पटकावलाय. जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. देशातील प्रत्येक स्तरावर जलसंरक्षण आणि जलसाक्षरतेला चालना देणं हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश आहे आणि हे पुरस्कार पंतप्रधानांच्या कॅच द रेन, पर ड्रॉप मोर क्रॉप आणि अमृत सरोवर या योजनांशी जोडलेले असून 2030 पर्यंत भारताला जलसंकट मुक्त करण्याच्या धोरणाला बळ देणारे ठरतील. यासोबतच महाराष्ट्र विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची.